बातमी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा आज मतदान प्रक्रिया पार पडते। एकूण 374 मतदान केंद्रांवरती मतदान पार पडणार आहे। 3,33,543 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात आहेत, तर राष्ट्रवादीमधून शकाचे गोविंद मुकाटे हे रिंगणात आहेत। प्राजक्त तनपुरे आणि समर्थक कोणाला समर्थन देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी एकूण 374 उमेदवार मतदान केंद्र हे आहेत आणि मतदान केंद्रांवरती आज मतदान पार पडणार आहे। 3,33,543 इतकी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 2,01,80 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझे सहकारी गिरीश रासकर सध्या आपल्या सोबत आहे। गिरीश, आपण पाहतोय की राहुरीमध्ये सुद्धा आज पोटनिवडणूक पार पडतेय। कशा पद्धतीनं मतदारांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय? नक्कीच सिद्धेश, आज जे आहे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। यासाठी 374 मतदान केंद्रांवर जे आहे मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। सुमारे 3,33,543 इतकी मतदार संख्या आहे। आणि आपण आता सध्या सकाळीच बुरानगर हे जे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा जे बालेकिल्ला समजला जातो त्या मतदान केंद्रांवर आहे। आता जस्ट भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले जे आहेत ते मतदानासाठी आलेले आहेत, ते मतदानासाठी गेलेले आहेत। ते आल्यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। याच दरम्यान जे आहे आता आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना जे आहे एकूण 374 मतदान केंद्रांवर जे आहे 2,180 इतके कर्मचारी जे आहेत या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या सगळ्या मतदानासाठी लावण्यात आलेला आहे। राहुरी नगर पाथर्डी असा हा मतदानसंघ असल्या कारणाने मोठा क्षेत्र या सगळ्या परिसरात पाहायला मिळतं। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे। यासाठी भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यासोबतच जे आहे आपण पाहतो की वंचितने देखील इथे उमेदवार दिलेला आहे। त्यासोबतच ठाकरे सेनेचे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे यांनी देखील बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे कुठेतरी ही जी निवडणूक आहे ती सगळी चौरंगी पाहायला मिळत आहे। त्यासोबतच इतर 3 जे आहेत अपक्ष आहे, इथे एकूण 7 उमेदवार जे आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहे। आपण आपल्यासोबत जे आहे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले जे आहेत ते मतदान प्रक्रिया पार पडून आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी प्रयत्न करूया। ते आलेले आहेत। दादा, आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे, काय एकंदरीत भावना आहे? आज मतदान राहुरी विधानसभेसाठी होते। आज मतदान करताना आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांची आठवण येते। प्रत्येक मनामध्ये आज कर्डिले साहेब आहेत। साहेबांच्या प्रती जी भावना गेल्या 30-35 वर्षामध्ये प्रत्येकाची तयार झाली। एक कुटुंबातले सदस्यासारखं प्रेम साहेबांना या जनतेने दिलेलं आहे आणि आज साहेबांच्याच रूपात जनता मला पाहतीये। नगर राहुरी पाथर्डीची जनता आज पूर्णपणे खंबीरपणे माझ्यासोबत उभा आहे। प्रत्येकाचा प्रयत्न राहिलाय की साहेबांची उणीव मला वासू द्यायची नाही। आज मतदानाला जेव्हा माझं बोट अनुक्रमांक नंबर 1 वरती माझ्या कमळ चिन्हासमोर गेलं, त्यावेळी खरं म्हणजे कर्डिले साहेब आठवले, कर्डिले साहेबांच्या आठवणी आल्या। आणि आज खरं म्हणजे सर्व जनता जी साहेबांनी 30-35 वर्षामध्ये कमावली ही आज साहेबांच्या रूपाने मला मतदान करणार आहे। आज सगळ्यांचे मत मला मिळतील, पण मात्र ज्या मताची मला कायम उणीव भासेल माझ्या वडिलांची, ते मत मात्र मला कधी मिळू शकत नाही। पण आज या जनतेच्याच रूपात मी साहेबांना पाहतोय। एक प्रत्येक एक एकंदरीतच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अक्षय कर्डिलेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अतिशय भावनिक हा क्षण होता, कारण आतापर्यंत शिवाजीराव कर्डिलेंना मतदान करत होतो, मात्र आता त्यांच्या नंतर अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि
आज मतदान प्रक्रिया पार पडते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत होते आमचे सहकारी गिरीश रासकर, आपले सुद्धा त्यामुळे भाजपकडून अक्षय कर्डिलेंनी आता काही वेळापूर्वी मतदान पार पाडलेलं आहे। मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे सुद्धा उमेदवार आहेत, त्यामुळे प्राजक्त तनपुरेंच्या या सगळ्या समर्थनाकडे लक्ष लागलेलं आहे। त्यांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते।